नमस्कार. महसूलशाहीमध्ये आपलं स्वागत. आपल्या मालकीची जमीन आहे, पण काही घराण्यांना त्यांच्या जमिनीवर वंशपरंपरागत विशेष अधिकार का मिळतात असा प्रश्न कधी पडलाय? आजच्या आपल्या खास चर्चेत आपण याचबद्दल बोलणार आहोत. सरंजामी जमीन म्हणजे नेमकं काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना जमिनीबाबत कोणता विशेष अधिकार मिळालाय? आणि एका सरकारी निर्णयाने कसा इतिहास आणि भविष्यावर परिणाम केलाय? आणि हो, अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण एका महत्त्वाच्या कायदेशीर प्रक्रियेची स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि फायद्याचं बोलूयात. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपल्या एका दर्शकाने विचारलंय की छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जमिनींबद्दल एक मोठा सरकारी निर्णय आला आहे. हा निर्णय नेमका काय आहे आणि तो समजून घेणं का महत्त्वाचं आहे? अगदी बरोबर प्रश्न आहे. बघा, 9 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. यानुसार श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनी आहेत ना, हो, त्यांना 1952च्या खालसा कायद्यातून एक सूट मिळाली होती. अच्छा. ती सूट आता त्यांच्या हयातीनंतर त्यांच्या वंशपरंपरेतील वारसांना म्हणजे लिनियल हेअर्सना तहयात लागू राहणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर? सोप्या भाषेत म्हणजे सरकार ह्या जमिनी ताब्यात घेणार नाही आणि त्यांचे हक्क वंशपरंपरेने पुढे चालत राहतील. आणि ही सामान्य माणसासाठी का महत्त्वाचं आहे? कारण यातून आपल्याला कळतं की आपला कायदा ऐतिहासिक वारसा आणि घराण्यांना कसा मान देतो. तुम्ही आता सरंजाम हा शब्द वापरला. इतिहासात आपण खूप ऐकतो, पण याचा नक्की अर्थ काय? ही जमीन इतर जमिनींपेक्षा वेगळी असते का? खूप छान प्रश्न आहे. सरंजाम म्हणजे पूर्वीच्या काळी राजा महाराजांकडून लष्करी किंवा राजकीय सेवेबद्दल इनाम म्हणून दिलेली जमीन किंवा जहागीर. अच्छा. स्वातंत्र्यानंतर अशा विशेष जहागिरी खालसा करण्यासाठी म्हणजे सरकारी ताब्यात घेण्यासाठी 1952 मध्ये नियम बनवले गेले. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचं आपल्या इतिहासातील जे अनमोल स्थान आहे आणि त्यांचा जो दर्जा आहे तो लक्षात घेऊन त्यांच्या जमिनींना या नियमातून वेळोवेळी सूट देण्यात आली. वा, यात एक क्विक फॅक्ट सांगता येईल का? हो, नक्कीच. क्विक फॅक्ट असा आहे की ही सूट देण्याचे अधिकार सरकारला थेट 1852 आणि 1863च्या ब्रिटिशकालीन कायद्यांमधून मिळाले आहेत. अरे वा, म्हणजे या निर्णयाची मुळं खूप खोलवर आहेत. अगदी. म्हणजे हा काही आजचा किंवा कालचा निर्णय नाही. याआधी भोसले घराण्याला अशी सूट मिळाली होती का? याचा काही इतिहास आहे का? माझ्या अनुभवातून सांगते, या निर्णयाला एक मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अच्छा, कशी? सर्वात आधी 1953 मध्ये कॅप्टन श्रीमंत शाहू प्रतापसिंह भोसले यांना ही सूट मिळाली. त्यांच्या निधनानंतर 1957 मध्ये त्यांचे सुपुत्र श्रीमंत प्रतापसिंह महाराज शाहू महाराज भोसले यांना त्यांना ही सूट दिली. आणि त्यानंतर 28 फेब्रुवारी 1980 रोजी सध्याचे जे श्रीमंत उदयनराजे भोसले आहेत त्यांना त्यांच्या हयातीपुरती ही सूट देण्यात आली होती. आणि आता 2025च्या निर्णयाने? हो, आता 2025च्या निर्णयाने हीच सूट त्यांच्या वंशपरंपरागत वारसांनाही लागू करण्यात आली आहे. मॅडम, इथे लोकांमध्ये एक मोठा गैरसमज असतो, तो म्हणजे अशा जमिनींवर सरकारचा काहीच हक्क नसतो आणि हे वंशज त्या जमिनीचं हवं ते करू शकतात. यात कितपत तथ्य आहे? हा पूर्णपणे गैरसमज आहे. मुळात ही सूट सरकारनेच दिली आहे, त्यामुळे जमीन कायद्याच्या चौकटीबाहेर नाहीच. अच्छा. उलट या निर्णयात एक स्पष्ट अट आहे. कोणती अट? की हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या 2 याचिकांच्या म्हणजे जनहित याचिका क्रमांक 10/715 आणि रिट याचिका क्रमांक 100/77/2015 यांच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील. म्हणजे न्यायालयाचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. हे लक्षात ठेवलं तर मोठा फायदा होईल. तुमच्या गावात किंवा तालुक्यात अशा ऐतिहासिक इनाम किंवा वतन जमिनी आहेत का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माहिती आवडत असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे जे 1980 साली उदयनराजेंना सूट देण्याचा निर्णय झाला, त्यात काही विशेष गोष्ट होती का? हो, एक किस्साच आहे तो. 1980 मध्ये जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होती. अरे, म्हणजे निवडून आलेलं सरकार नव्हतं. त्यामुळे हा निर्णय देण्याचे विशेष अधिकार तत्कालीन राज्यपालांनी वापरले होते. ही एक खूप वेगळी आणि महत्त्वाची घटना आहे. जबर. हे खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. आता या नवीन निर्णयात लायनल हेअर्स म्हणजे लिनियल हेअर्स असा शब्द वापरलाय. हो, लिनियल वारस असं लिहिलंय निर्णयात.
त्याचा नेमका कायदेशीर अर्थ काय होतो? लायनियल हेअर्स म्हणजे सरळ रेषेतील वारस, म्हणजे मुलगा, त्याचा नातू, अशी वंशपरंपरागत साखळी. अच्छा. कायद्याच्या भाषेत याचा अर्थ स्पष्ट आहे की हे हक्क फक्त थेट वंशजांनाच मिळतील, इतर कोणत्याही नातेवाईकांना नाही. आणि असं का करतात? भविष्यात वाद होऊ नयेत म्हणून कायद्यात असे नेमके शब्द वापरले जातात. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. मॅडम, या निर्णयाची संपूर्ण प्रक्रिया कशी झाली हे आमच्या दर्शकांसाठी तुम्ही सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सांगू शकाल का? हो, नक्कीच. स्टेप बाय स्टेप बघूया. पहिली पायरी अर्ज करणे. श्रीमंत उदयनराजे भोसले यांनी 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांना ही सूट वंशपरंपरेने चालू ठेवण्यासाठी विनंती अर्ज केला. बरं, मग दुसरी पायरी? दुसरी पायरी विभाग तपासणी. त्यानंतर महसूल विभागाने या प्रस्तावाची पूर्ण तपासणी केली. सगळे जुने कागदपत्र, कायदे तपासले. पुढे? तिसरी पायरी वित्त विभाग सहमती. या प्रस्तावाला वित्त विभागाने 21 ऑगस्ट 2024 रोजी आपली सहमती दिली. म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटची परवानगी पण लागते? हो, खूप महत्वाची असते ती. चौथी पायरी मंत्रिमंडळ मंजुरी. त्यानंतर 25 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. आणि शेवटची पायरी अंतिम निर्णय. आणि मग 9 जानेवारी 2025 रोजी हा अंतिम शासन निर्णय म्हणजे GR प्रसिद्ध करण्यात आला. वा, म्हणजे ही एक ठरलेली कायदेशीर प्रक्रिया आहे. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे. मॅडम, इथे अजून एक गैरसमज आहे. लोकांचा असाही समज असतो की असे निर्णय फक्त राजकीय दबावामुळे घेतले जातात. खरं आहे का? नाही. जरी विनंती राजकीय व्यक्तीने केली असली तरी संपूर्ण प्रक्रिया ही कायदेशीर आणि प्रशासकीय आहे. अच्छा. यात जुन्या कायद्यांचा संदर्भ, वित्त विभागाची परवानगी, मंत्रिमंडळाची मंजुरी आणि महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाच्या अटींचा समावेश आहे. म्हणजे यामागे फक्त राजकीय दबाव नाही. निर्णयामागे छत्रपती घराण्याचा ऐतिहासिक सन्मान हे कारण दिले आहे, राजकीय दबाव नाही. छान माहिती दिली. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली का? तर मग लाईक बटन नक्की दाबा आणि तुमच्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. मॅडम, या निर्णयामुळे जमिनीच्या मूळ रेकॉर्डवर म्हणजे 7/12 उतार्यावर काही परिणाम होईल का? हो, नक्कीच. 1980च्या निर्णयानुसार महसूल अभिलेखात सरंजामदार म्हणून श्रीमंत उदयनराजे भोसले यांचं नाव आहे. बरं. आता या नवीन निर्णयामुळे त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसाचं नाव सरंजामदार म्हणून दाखल केलं जाईल. पण जे शेतकरी तिथे शेती करतात त्यांचं काय? महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी जमीन कसत आहेत त्यांची नावे रेघेखाली म्हणजे इतर हक्कात कायम राहतील. त्यामुळे त्यांच्या हक्कांना बाधा येणार नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी काळजी करायचं कारण नाहीये? अजिबात नाही. आणि अजून एक क्विक फॅक्ट सांगते. सांगा की. या शासन निर्णयाला एक युनिक संकेतांक आहे. 2025 01 09 1753 48 75 19 आणि तो सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे कोणीही तो तपासू शकतो. ही पारदर्शकता खूप महत्वाची आहे. सर, या संपूर्ण प्रकरणातून एका सामान्य नागरिकाने काय शिकावं? यातून 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. 1. आपला कायदा ऐतिहासिक वारशाला जपतो. 2. कोणताही हक्क मिळवण्यासाठी, मग तो कितीही मोठा असो, योग्य कायदेशीर मार्गाने विनंती आणि पाठपुरावा करावा लागतो. आणि तिसरी गोष्ट? आणि 3 सर्वात महत्त्वाचं, जसे हे आपल्या विशेष हक्कांसाठी जागरूक आहेत तसंच प्रत्येक सामान्य नागरिकाने आपल्या जमिनीच्या हक्कांसाठी आणि त्याच्या नोंदींसाठी जागरूक राहायला पाहिजे. अगदी बरोबर. तर आज महसूलशाहीमध्ये आपण पाहिलं की सरंजामी जमीन म्हणजे काय, छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांच्या वंशजांना मिळालेली विशेष कायदेशीर सूट, त्यामागचा ऐतिहासिक संदर्भ आणि संपूर्ण शासकीय प्रक्रिया, हे सगळं आपण समजून घेतलं. हो, सरकार कायदे आणि नियम बनवते, पण आपल्या इतिहासाचा आणि वारशाचा आदर कसा करायचा हे या निर्णयातून दिसतं. सामान्य नागरिकाने सुद्धा आपल्या हक्कांसाठी आणि जमिनीच्या नोंदींसाठी तितकंच जागरूक राहिलं पाहिजे. खरी ताकद आपल्या जागरूकतेत आहे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.